जोशी आणि देशपांडे हे दोघे मित्र एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. देशपांडे हे नेहमी हॉटेलातून आणलेले पदार्थ खात असतात, तर जोशी हे घरून आणलेल्या डब्यातील अन्न खात असतात. अहो देशपांडे, देशपांडे, अहो देशपांडे, चला त्या रॅकवरच्या फाईल काढते. चला चला चला, लवकर उठा. अहो नको, कशाला असे काम काढता? का हो? अहो कंटाळा आलाय हो. अहो देशपांडे, अहो अहो उठा उठा. अहो साहेबांनी त्या कोपऱ्यावरच्या सीएकडे जाऊन फाईल आणायला सांगितलं. चला चला लवकर. कोपऱ्यावर म्हणजे चालत चालायला लागलेलो. अहो अर्थातच. अहो माझ्या गुडघे उतरलेलो. तुमचं आपलं नेहमीच झालंय. बसा, मी जातो. अहो देशपांडे, अहो देशपांडे, अहो ते खुर्च्या लावतात, त्यांना जरा मदत करा. अहो नको, बाऊ, अहो आम्ही नुकतंय हो. अरे रे 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 रे. अहो ते सीएकडे फायली आणायचे होते ना कोपऱ्यावरच्या. नंतर आणू ना घरी घरी. अहो मी राजे जाऊन घेऊन पण आलो. हा तू चेंज दिसतंय ना. ओ फीट है तो हीट है. जोशी हे नेहमी खूप आनंदी आणि उत्साही दिसतात, तर देशपांडे थकलेले आणि आजारी दिसतात. हे असं का बरं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर ते दोघं एके दिवशी एकाच टेबलवर जेवायला बसलेलं असताना तिथं मिळतं. कसं ते प्रत्यक्षात पाहू. अहो काय जोशी, हॉटेलमध्ये सगळं उपलब्ध असताना घरचं अन्न आणण्याची काही गरज आहे का? अहो देशपांडे, घरच्या अन्नाची सर काय आवडत असते बघा. या अहो, या तुम्ही पण खाऊन बघा. हा या घ्या. चव कशी वाटते? हा मस्त आहे. हवा असणारच ना. नैसर्गिक शेतीतून पिकवलेल्या धान्यापासून बनवलेले अन्न आहे, त्यामुळं ते चविष्ट आणि आरोग्यदायी असणार. अहो पण हे सगळं तर मला कसं माहिती? अहो मध्ये मी संगमनेरला गेलो होतो. तिच्या बाजूलाच एक आश्वी नावाचं गाव आहे. तिथं माझं काहीतरी काम होतं म्हणून मी तिथे गेलो होतो. तिथं माझी भेट राजेंद्र सांबरेंचे झाली. हे राजेंद्र सांबरे कोण आहे? अहो ते फार मोठे कृषी तज्ञ आहेत. हो, मग ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते. मग आपलं जेवण झालं. मी त्याला सहजच विचारलं, हाऊ सर, हे जेवण इतकं स्वादिष्ट कसं काय आणि चविष्ट कसं काय? तर तेव्हा ते मला म्हणाले की सर, मगाशी इतकं छान जेवण झालं, पण मला एक प्रश्न पडला की इतकं जेवण स्वादिष्ट कसं काय? आता हे जेवण स्वादिष्ट का होतं हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही शहरातली मंडळी किंवा जे लोक रासायनिक शेतीतून उत्पादन होणारा अन्न खाता, आणि हे नैसर्गिक शेतीतील पिकवलेलं अन्न, याच्यात चवीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवलेला असला. बरोबर. म्हणून तुम्हाला हे अन्न अतिशय स्वादिष्ट चांगलं वाटलं. याला कारण हा सगळा उत्पादित जे धान्य, कडधान्य, भाजीपाला हा नैसर्गिक शेतीतला पिकवलेला असल्यामुळं आणि हा रसायनमुक्त असल्यामुळे त्याची चव तुम्हाला चांगली लागते. काय हो सर? आणि ती कशा पद्धतीने करता? नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेती म्हणजे आपण ते काय पिकवतोय
फळं, अन्नधान्य, भाजीपाला याला कुठल्याही रसायनांचा वापर न करता हां आणि निसर्गाला अनुकूल असणाऱ्या गोष्टींचा वापर ते शेतात केल्यामुळं त्या पिकाचं उत्पादित झालेला शेतमाल चांगल्या दर्जाचा, चांगल्या गुणवत्तेच्या आणि चांगल्या चवीचा निर्माण होतो. म्हणून तुम्हाला त्याचं चांगला स्वादिष्ट चांगला वाटतो. सर आता मला काय म्हणजे म्हणजे ही नैसर्गिक शेती आणि आपण दुसरी कुठली म्हणतो शेती त्याला रासायनिक. रासायनिक शेती आणि ही नैसर्गिक शेती यात असा फरक काय म्हणता येईल तुम्हाला? आता रासायनिक शेती जी अलीकडच्या काळात शेतकरी रासायनिक पद्धतीने शेती करू लागले. बरोबर. आपली ही परंपरेनं आलेली शेती ही नैसर्गिकच होती. म्हणून जुन्या काळच्या लोकांना किंवा ते जे अन्न खात होतो किंवा खात होते त्याला चांगली चव लागायची, कारण तो नैसर्गिक शेतीमाल होता. बरोबर. आता शेतकरी अधिक उत्पन्नासाठी, अधिक उत्पादनासाठी रसायनांचा वापर करू लागले. बरोबर. कारण त्यांना जास्त उत्पादन पाहिजे. ते खूपच धोकादायक झाले आणि ते धोकादायक तर आहेत, पण त्यातून त्या पिकाची गुणवत्ता खराब होते, त्याला चव चांगली लागत नाही. बरोबर. ते रोगकिडीला बळी पडतं. मग त्या रोगकिडीच्या नियंत्रणासाठी पुन्हा रसायनांचा वापर केला जातो. ते आरोग्याला खूपच अपायकारक. ते आरोग्याला त्रासदायक आणि धोकादायक असल्यामुळं हा विषारी शेतीमाल खाऊन आरोग्याच्या पण समस्या निर्माण होतात. म्हणून चांगलं आरोग्यपूर्ण जगायचं असेल तर हा नैसर्गिक शेतीमाला आपल्या खाण्यात आला पाहिजे. बरोबर. पण आता ही तुम्ही तर आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती सांगितली, पण हे सर तंत्रज्ञान कसं विकसित केलं जातं? हे कुठलाही सर्वसामान्य शेतकरी याचा अवलंब करू शकतो. त्याच्यासाठी त्याच्याजवळ देशी गाय त्यांनी सांभाळली पाहिजे. बरोबर. आणि या देशी गायच्या शेणाचा, गोमूत्राचा, या सगळ्या गोष्टींचा वापर जर त्यांनी शेतामध्ये केला तर त्याची ती शेती नैसर्गिक होईल आणि त्यातून उत्पादित होणारा शेतीमाल चांगला, स्वादिष्ट असेल, गुणवत्तापूर्ण असेल आणि आरोग्याला अनुकूल असेल. म्हणजे उपलब्ध साधनांमधूनच तुम्ही हे बाहेर काही करायची गरज पडत नाही. बाहेरून काहीही विकत आणावं लागत नाही. अच्छा. हा सर, गोमूत्र आणि शेणखत आता ही प्रक्रिया कशी केली जाते? कारण मला सुद्धा त्याचा पुढे वापर करायचा आहे. नक्कीच करू शकता. बरं. शेणखत आणि गोमूत्राचा वापर. बरं. आता या कृषी पद्धतीच्या शेतीमध्ये गोमूत्राचा वापर तर केला जातोच आणि शेणखताचा वापर करणं ही शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य गोष्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही शेणखत कसं असावं, चांगलं कुजलेलं असावं का, किती दिवसाचं असावं आणि मग त्याचा वापर कसा करायचा? आता शेणखत शेतकरी हा सामान्यपणे त्याच्या जनावरांचं रोजचं निघणारं शेण तो एका ठिकाणी ढिगारा करतो आणि सीझननुसार वर्षातून तो 2 वेळेस तो उकिरड्यातून शेण काढतो आणि शेतामध्ये टाकतो. म्हणजे त्याला ते सहज उपलब्ध उपलब्ध होतं. बरं. आता शेणखत उपलब्ध होत नाहीये त्या पाहिजे त्या प्रमाणात, मग त्यासाठी त्याला अमृत पाण्याची जोड देणं आवश्यक आहे या नैसर्गिक शेतीसाठी. मग ते अमृत पाणी हे गाईचं शेण, गाईचं तूप आणि मध असं वापरून आपण ते तयार करू शकतो आणि शेताला देऊ शकतो. बरोबर. आता तरी मला एक प्रश्न पडलाय की अमृत पाणी आपण किती दिवस साठवण करू शकतो, म्हणजे त्याचा वापर कसा करू शकतो? आता अमृत पाणी हे काय साठवून ठेवायचं नाही. जेवढ्या क्षेत्रावर करायचंय त्या क्षेत्राच्या हिशोबानं एकरी 200 लिटर हे त्याचं प्रमाण आहे. बरोबर. मग आपल्याला अर्ध्या एकरासाठी करायचंय का, पाव एकरासाठी करायचंय का, 2 एकरासाठी करायचं, त्याच्यानुसार त्याच्या शेणाचं आणि तुपाचं मधाचं प्रमाण वेगवेगळं येईल. 1 एकरला करायचं असेल तर 10 किलो गाईचं शेण लागेल, 250 ग्रॅम तूप लागेल आणि अर्धा किलो मध लागेल. बरोबर. अर्ध्या एकराला करायचं असेल तर 5 किलो शेण लागेल, 125 ग्रॅमच गाईचं तूप लागेल, 250 ग्रॅम मध लागेल आणि 100 लिटर पाणी लागेल. आणि हे ज्या वेळेस टाकायचं त्याच वेळेस तयार करायचं आणि जमिनीला द्यायचं. आता त्यावेळेस जमिनीला ओलावा असणं आवश्यक आहे. अच्छा. कारण अमृत पाणी हे काप जमिनीत जीवाणू निर्मितीसाठी आहे आणि ते जमीन ओली असताना ते त्याचं काप वेगानं होतं. बरोबर. म्हणजे सर तुम्ही ह्या ज्या पद्धती सांगितल्या त्या खूपच सहज आणि शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच नक्कीच. हा राजेंद्र सर, ह्या सेंद्रिय शेतीचा मनुष्याच्या दृष्टीने म्हणजे मानव जातीला कसा फायदा होतो? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा. आजकाल घरोघरी प्रत्येक कुटुंबामध्ये
कोणी आजारी आहे, त्याच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत. बरोबर. आपल्या घरामध्ये रक्तदाबा म्हणजे हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत, हां. मधुमेहाचे, शुगरचे व्यक्ती, म्हणजे घराघरात हा आजार होतला. हो बरोबर. जो एक 25-30 वर्षापूर्वी आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हे आजार नव्हते. हां. हे नावही ऐकू येत नव्हते. आणि त्याच्यात आता गावागावात कुटुंबामध्ये कॅन्सरचे पेशंट सापडायला. हो खूपच वाढले सर. याला खरं कारण हेच आहे, आपण जे खातो हां. आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक खातो, म्हणून हे आरोग्याचे प्रश्न प्रत्येक कुटुंबामध्ये निर्माण झाले. बरोबर. आता याच्यावर उपाय काय आहे, तर याच्यावर उपाय हा प्रत्येक व्यक्तीनं हा नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. त्याच्यामुळे तो भाजीपाला असेल, कडधान्य असतील, फळफळावळ असेल, अन्नधान्य असेल, हा जास्तीत जास्त हा नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल आपल्या आहारात असावा. बरं. असं जर केलं तर आपल्या आरोग्याचे प्रश्न नक्कीच दूर होतील. बरं. आपल्या घरातून कोणी आजारी पडणं, आज काय होतंय, संपूर्ण हा रासायनिक शेतीमाल आपल्या आहारात असल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या आरोग्याच्या तक्रारी खूपच चांगलं लागलं. खूप जाणवायला, आणि त्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललं. बरोबर. म्हणून यासाठी हा नैसर्गिक आहार आपल्या म्हणजे फळं असतील, भाजीपाला असेल, अन्नधान्य, कडधान्य असतील, व आपल्या आहारात असायला पाहिजे. बरोबर. मला काय माहिती असतं, या नैसर्गिक शेतीबद्दल काही लिखाण आहे का, कुठं काय पुस्तकं पब्लिश झालीत का, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. या नैसर्गिक या शेती पद्धतीवरची पुस्तकं आता उपलब्ध आहे. आणि ही जी माझी शेती पद्धती आहे, ऋषी कृषी देशपांडे कृषी तंत्र या नावाने, ऋषी कृषी देशपांडे कृषी तंत्र या पद्धतीची ही शेती आहे. बरं. याच्यामध्ये बाहेरून काही विकत आणावं लागत नाही. बरोबर. तुमच्या शेतावरच या सर्व गोष्टी करून पिकांना देता येतात. आणि अतिशय कमी खर्चाची ही शेती पद्धती आहे. याचं पुस्तक उपलब्ध आहे. बरोबर. ऋषी कृषी या नावाने, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. छान. ते तुम्हाला दुकानातही उपलब्ध होऊ शकेल, किंवा माझ्याकडून मागणी केली तर मी तुम्हाला ते पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचे व्हिडिओ कॅसेट्स आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर केलेलं शूटिंग उपलब्ध आहे. बरोबर. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी काही या पद्धती काम केलं जातं, वेगवेगळी पिकं घेतली, त्यातही संपूर्ण चित्रीकरण माहिती उपलब्ध आहे. हे नैसर्गिक शेतीपासून उत्पन्न होणारा माल जर आम्हाला जर घ्यायचा झाला तर तो कुठं उपलब्ध होईल आणि कशा पद्धतीने होईल, आणि कसं केलं. आता या नैसर्गिक शेतीमालाची उपलब्धता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. बरोबर. तर त्या गोष्टीने आम्ही प्रयत्न केले, त्यानंतर काम सुरू केलं, आणि साधारण 12 वर्षापूर्वी अच्छा. आम्ही आमच्या शेतकऱ्याचं एक संघटन उभं केलं. बरं. त्याचं 12 वर्षापूर्वी शेतकरी उत्पादक कंपनी आम्ही स्थापन केली. त्याची बळीराजा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी संगमनेर. काय आम्हाला असं बळीराजा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी. बरं. आता या संस्थेचे सभासद शेतकरी हे जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीने शेतीमाल पिकवतात. बरं. आणि तो त्यांनी उत्पादित केलेला धान्य, कडधान्य, भाजीपाला ही संस्था खरेदी करत. बरं. आणि या संस्थेने खरेदी केलेला शेतमाल याच्यावर काही प्रक्रिया करून, पॅकिंग करून, अच्छा, प्रतवारी करून आणि याची ग्राहकाला विक्री केली जाते. बरं. असं या संस्थेचं कार्य गेली 8-10 वर्षापासून व्यवस्थित चालू आहे. आणि तो शेतमाल आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करत. पण हे आम्हाला जर घ्यायचं झालं कुठे घ्यावं, हे तुम्हाला पुण्यात उपलब्ध होईल, मुंबईत उपलब्ध होईल, आणि संगमनेरमध्ये आमचं दुकान आहे कुठे संगमनेरमध्ये. बरं. हिरचिक या नावाने आम्ही एक आमचं आउटलेट सुरू केलेलं आहे. तिथं या सर्व तुम्हाला सेंद्रिय शेतीतील उत्पादनं तुम्हाला उपलब्ध हो. अच्छा. बरं. सर सध्या तुम्ही शेतामध्ये कुठल्या फळभाज्या लावल्यात आता? आता माझ्या शेतामध्ये मी वेगवेगळी पिकं घेतो. तसं जर बघितलं तर माझं ऊस हे मुख्य पीक आहे.
पण ऊसासोबत मी ऊसामध्ये आंतरपिकं म्हणून मी सगळी प्रकारची पिकं घेतो. त्याच्यामध्ये आपल्या लागणारे भाजीपाला, कडधान्य आणि अन्नधान्य आणि जनावरांचा चारा, असे 4-5 प्रकारची पिकं मी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून घेतो. आणि त्याद्वारे मला लागणारा सर्व भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य ही सर्व मला उपलब्ध पिकवतो आणि ते वापरतो. बरं. जनावरांना चाराही उपलब्ध होतो. आणि यातून ऊसासोबत ही आंतरपिकं घेतल्यामुळं मला दोन्हीही फायदा होतो. आंतरपिकाचाही फायदा होतो आणि मुख्य पीक पण ते फायद्यात राहतं. मुख्य पिकाचा उत्पादन खर्च या आंतरपिकाच्या उत्पन्नातून वसूल केला जातो. बरं. आणि ऊसासारखं पीक हे निव्वळ फायद्याचं ठरतं. अच्छा. आता याच्या तसंच त्याप्रमाणे शेतामध्ये काही फळझाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत आणि त्यातून पण उत्पादन नक्की मिळतं. सर, तुम्ही मला इतकी मोलाची माहिती सांगितली आणि इतकी खोलवर माहिती सांगितली, याची पहिली सुरुवात मी माझ्या स्वतःपासून करेन. म्हणून सर, तुम्ही दिलेल्या स्वादिष्ट जेवणाबद्दल आणि इथं आम्हाला माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की नैसर्गिक शेतीतून पिकवलेलं अन्नच खायचं. मी पण आता याच्यापुढे असं ठरवलंय की नैसर्गिक शेतीतून पिकवलेलं विषमुक्त अन्न खाणार नाही. म्हणजे पीठ आहे. हे तर आहे.